या ठिकाणी जो प्रश्न विचारला गेला तो अगदी योग्य आहे की जात निर्मूलन हे घटनात्मक बदल करून आपल्याला करता येणार नाहीत का? तर करता येईल. जसं आपण अनटचॅबिलिटी ॲबॉलिश असं 17व्या अनुच्छेदामध्ये म्हटलेलं आहे आणि 17वा अनुच्छेद हा अस्पृश्यता निवारणासाठी केलेला घटनेचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला दिसते की अस्पृश्यता निवारण झाली आहे. आता जात हा निकष काय आहे आणि जात निर्मूलनाची जर आपण घटना दुरुस्ती केली तर खरंच त्यामधून जात निर्मूलन होणार आहे का? आणि मुळात जात का हवी? या दोन गोष्टी जर आपण बघितल्या तर घटनेनी अशा प्रकारचे बदल करून संविधानामध्ये जात नाहीसी करता येईल. कायद्याने जात कुठेही वापरली जाणार नाही असा कायदा निर्माण करता येईल घटना बदल झाल्यानंतर. आणि त्यामध्ये मग शाळेच्या दाखल्यावर जे जात लिहिली जाते ते लिहिली जाणार नाही. आज दोन गोष्टी लिहिल्या जातात. शाळेच्या दाखल्यावर तुमचा धर्म आणि त्यानंतर तुमची जात अशा दोन गोष्टी लिहिल्या जातात. तर त्यासाठी वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताच्या लोकांना दोन संकल्प करावे लागतील की आम्ही स्वतःला कुठल्याही धर्माच्या नावाने आयडेंटिफाय करायला तयार नाही. आम्ही माणसं म्हणून किंवा भारतीय हाच आमचा धर्म आहे असं म्हणून आम्ही राहू इच्छितो, तसं स्वतःला डिक्लेअर करू इच्छितो. हे 1 2 4 5 लोकांची नाही तर संपूर्ण भारतातल्या जनतेची इच्छा असली पाहिजे. तसं झालं तर आपण धर्माचं लेबल राहून राहणार नाही. धर्माचं लेबल हे अशासाठी महत्वाचं आहे की धर्माचं लेबल हे प्रत्येकाला आवश्यक वाटतंय आजच्या घडीला. आणि मी या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे कारण त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या चालीरीती, त्यांचा विश्वास, त्यांचे आचरण, त्यांचे पूजा अर्चा, त्यांचं बाकी सगळ्या धर्माचं जे काही आचरण सांस्कृतिक आहे ते म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या सांस्कृतिक आचरणासाठी हे धर्माचरण करतो आहे. मग धर्म खरंच तुम्हाला सोडणं शक्य आहे का? आणि धर्म जर सोडणं शक्य असेल तरच माझ्या मते मग जात सोडणं शक्य आहे. कारण जात ही प्रत्येक धर्मामध्ये कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने आलेली आहे. आज कुठलाही धर्म असं शातीटोकपणे म्हणू शकत नाही की जात माझ्या धर्माला किंवा माझ्या वर्णाला लागलेली नाहीये. इव्हन जेव्हा ओबीसीचा प्रश्न येतो, एससी एसटीचा प्रश्न येतो, तेव्हा ख्रिश्चन धर्मामधले, मुस्लिम धर्मामधले, सिख धर्मामधले, बुद्धिस्टांमधले जे एससी एसटीच्या कॅटेगरीमध्ये येतात, ओबीसी कॅटेगरीमध्ये काही येतात, त्या सगळ्यांना असं मान्य आहे की आम्ही या कॅटेगरीमध्ये आहोत आणि या धर्मातून असले तरी आम्ही या कॅटेगरीमधले आहोत. म्हणजे धर्म आहे. धर्म सुटला उद्या तरी जात सुटेल की नाही तो महत्वाचा संदर्भ आहे. आता इथे जात का सुटणार नाही त्याचं महत्वाचं संविधानिक उत्तर असं आहे की आम्ही जी समतेची तत्व संविधानामध्ये अंगीकारली की संविधानामध्ये आम्हाला समता हवी आहे. ती समता सामाजिक, राजनैतिक, आर्थिक स्वरूपाची हवी आहे. आपण सामाजिक समतेचा आणि जातीचा संबंध लक्षात घेऊन बोलूया की आर्थिक आणि राजनैतिक समता हा नंतरचा भाग आहे. पहिला शब्द हा सामाजिक समतेबद्दल वापरलेला आहे. सामाजिक समता जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला समाजामधली जी विषमता आहे ती विषमता काढून टाकली पाहिजे. आता समाजातली विषमता ही कशावरून आहे? समाजातली विषमता ही चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्था या देशामध्ये 2500 वर्ष होती म्हणून एक विषमता सामाजिक स्तरावर आपल्याला या देशामध्ये दिसते. मग ती विषमता निर्मूलन करायची असेल तर आपल्याला विशिष्ट मागासलेल्या जातींना काही आरक्षणाच्या सारख्या सवलती देऊन, त्यांना काही सवलती प्राप्त करून देऊन आपण त्यांना एका पातळीवर समान लेवलवर आणू शकतो. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जी विषमता त्यांच्यावर लादल्या गेली ही जातनिहाय, वर्णनिहाय लादल्या गेली, वर्गनिहाय लादल्या गेली नाही. आणि म्हणून जातीच्या विभाजनावरून ज्या समाजामध्ये विषमता पेरली गेली ती विषमता जर नाहीशी करायची असेल
आणि त्या खालच्या थरातल्या जातींना जर समानतेच्या दर्जावर आणायचं असेल, त्यासाठी आपल्याला आरक्षण ठेवायचं असेल, तर त्यासाठी जात रिकॉग्नाइज करणं भाग आहे. हे जे दिवास्वप्न आज तरुण बघतायत की घटनेची दुरुस्ती करून भारतातली जात व्यवस्था नष्ट होऊ शकेल का, तर त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर असं आहे की जोपर्यंत आपण सामाजिक समता स्तरावर सर्व समाज भारतातले लोक येत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे जातीचं अधोरेखन किंवा जातीचं निष्कर्षकरण होणं आवश्यक आहे. कारण सवलतीय जातीनिहाय पाहिजे असतील आणि मग जातीनिहाय सवलतीवरूनच जर तुम्हाला समतेची तत्व रुजवायची असतील, तर जात ही आवश्यक आहे. आणि म्हणून ती जात नाही, ती जात आमच्या दाखल्यांवर शाळेच्या धर्माच्या सोबत आल्याशिवाय राहत नाही. आता या प्रश्नाला जोडून जो प्रश्न विचारला गेला किंवा याचं उत्तर शोधण्याच्या दृष्टीनं तरुणांच्याकडून जे सूचना येतात आहे, त्यातील एक महत्वाची सूचना अशी आहे की फक्त आर्थिक निकषावर आपण आरक्षण द्यावं किंवा आर्थिक निकषावरच आपण कन्सेशन द्यावं, हे सुद्धा तितकंच बरोबर आहे. आर्थिक निकष जर आपण आज धरले, तर एका माणसाकडे 1,000 रुपये जर दिवसभरात असतील, तर तो अगदी राजेशाहीचं जीवन जगू शकतो, कारण त्याचा सामाजिक स्तर हा त्या प्रकारचा आहे. दुसऱ्या माणसाकडे 10,000 असतील तरी तो त्याला पाहिजे तसं जीवन जगू शकत नाही, कारण त्याचा सामाजिक स्तर हा वेगळ्या प्रकारचा आहे, उच्च दर्जाचा आहे. तर आर्थिक स्तर लावत असताना किंवा आर्थिक पॅरामीटर लावत असताना समाजातली ही दुफळी जातनिहाय आणि अन्य काही कारणांनी निर्माण झालेली जर आपल्याला नाहीशी करायची असेल, तर आपल्याला सामाजिक स्तर लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सामाजिकतेबरोबर संविधानामध्ये दुसरा एक महत्वाचा शब्द वापरलेला आहे. अनुच्छेद 15 मध्ये त्याचा उल्लेख आहे. जे अनुच्छेद आरक्षणाचं मूळ, आरक्षणाचं बीज समजलं जातं, त्याच्यामधला तो शब्द आहे शैक्षणिक. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत. तिथं आर्थिक हा शब्द वापरलेला नाहीये. आर्थिक समता ही आमच्या प्रिअम्बल मध्ये आली आहे, परंतु रिझर्वेशन देताना सामाजिक आणि शैक्षणिक म्हणजे एक गृहीतक संविधानाने मानलेलं आहे. ते गृहीतक असं आहे की माणसाची शैक्षणिक प्रगती झाली तर त्याची सामाजिक प्रगती ऑटोमॅटिक होणार आणि सामाजिक प्रगती झाल्यानंतर त्याची आर्थिक प्रगती सुद्धा सहजतेने त्याला प्राप्त होणार. म्हणून शिक्षण आणि सामाजिक या दोन गोष्टी, दोन पॅरामीटर महत्वाच्या संबोधण्यात आलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी बघूया की जशी जात ही महत्वाची संबोधण्यात आली, तसंच शिक्षण महत्वाचं का संबोधण्यात आलं? कारण या समाजामध्ये 2,000-2,500 वर्ष एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना, विशिष्ट सांप्रदायिक लोकांना, विशिष्ट संघाच्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. मग त्यामध्ये भटके विमुक्त असतील, अस्पृश्य असतील, डिप्रेस क्लास असेल, भटके ट्रायबल्स असतील, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, हे सगळेच लोक नंतर रिकॉग्नाइज आहेत. महात्मा फुलांनी केलेल्या प्रयत्नामुळे हंटर कमिशन समोर शिक्षणाची एक बाजू मांडण्यात आली. ती शिक्षणाची बाजू पक्की करून तिची बैठक ठाम करण्यासाठी आंबेडकरांनी घटनेमध्ये तशी तरतूद केली आणि हा महत्वाचा शब्द रूढ केला. आता तुम्ही म्हणणार आम्ही जात निर्मूलनाचं बोलतोय, तुम्ही शिक्षणाचं बोलताय. महत्वाचं या ठिकाणी असं आहे की जी विषमता समाजामध्ये आहे, ती विषमता जातीवरूनच निर्धारित झालेली आहे, कारण जातीवरूनच त्याचे शिक्षणाचे अधिकार हिरावून घेण्यात आलेले आहेत. आता हे शिक्षणाचे अधिकार इतके दिवस जर त्याला द्यायचे असतील, तर ते शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाले नाही का? तर निश्चितपणे प्रगत झालेले आहे. आर्थिक निकष त्यांची प्रगती झाली नाही का? तर निश्चितपणे झाली आहे. पण सामाजिक प्रगती झालेली आहे का? राजकीय प्रगती झालेली आहे का? त्यांना तेवढ्या समानते एवढं, त्यांच्या संख्ये एवढं प्रतिनिधित्व
राजकीय क्षेत्रामध्ये मिळालेला आहे का? सामाजिक क्षेत्रांमध्ये मिळालेला आहे का? अर्थकारणामध्ये मिळाला आहे का? त्यांच्यातले तेवढे इंडस्ट्रियलिस्ट आणि तेवढे भांडवलशाह निर्माण झालेले आहेत का? तर त्याचं आज उत्तर आहे नाही, म्हणजेच विषमता आहे. ही समाजातली विषमता दूर करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक आणि सामाजिक त्याबरोबर आर्थिक हे तीनही निकष लावले गेले पाहिजे. हे माझं किंवा संविधानाचं म्हणणं आहे असं नाही. तर नागार्जुन केस जी 2010 मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये विवादित ठरली, त्या विवादामध्ये हा जो इम्पेरियल डाटा नावाचा शब्द आलेला आहे, आणि तुम्ही बघा की एकंदर ही वाटचाल त्या दृष्टीनं चाललेली आहे की इम्पेरिकल डाटामध्ये त्याचा राहणीमानाचा स्तर, म्हणजे ऑटोमॅटिकली त्याच्या आर्थिक परिस्थितीचा स्तर, त्याच्या सामाजिक जीवनाचा स्तर आणि त्याच्या शैक्षणिक जीवनाचा स्तर, या त्रिमितिक बाबींवर तो डाटा तयार करायचा आहे, ज्यासाठी मागास आयोग नेमला गेला आणि मागास आयोगाच्या माध्यमातून ते काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आहे, अनेक राज्यांमध्ये भारताच्या हे काम त्या दृष्टीने होत आहे. हा इम्पेरियल डाटा एकदा आल्यानंतर काय होणार आहे, तर इम्पेरियल डाटा आल्यानंतर त्याची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या 3 पॅरामीटरवर तपासणी होणार, छाननी होणार, आणि त्या छाननीप्रमाणे केवळ आर्थिक नव्हे तर शैक्षणिक आणि सामाजिक सुद्धा थर ज्यांचा उंचावलेला आहे त्यांना आरक्षणासारख्या किंवा इतर काही कन्सेशन पासून लांब ठेवलं जाईल, आणि ज्यांचा हा थर अजून उंचवायचा आहे असे किती लोक आहेत, ओबीसी मध्ये किती आहेत, एससी मध्ये किती आहे, एसटी मध्ये किती आहे, अल्पसंख्याकांमध्ये किती आहे, मुस्लिमांमध्ये किती आहे, भटके विमुक्तांमध्ये किती आहे, आदिवासींमध्ये किती आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या ठिकाणी हे थर ठरवण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणजे एका बाजूला हे मानायला आज कारण प्राप्त आहे माझ्या युवक मित्रांनो की घटनेची आणि राज्याची एकंदर कायदेशीर आणि संविधानिक वाटचाल तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जात निर्मूलनाकडेच आहे. पण जात निर्मूलन हे कशा प्रकारे व्हावं, कशा पद्धतीने व्हावं, याचं जर निर्धारण आपल्याला करायचं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी आपल्याला हे जात निर्मूलन जर करायचं असेल तर या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की आपल्याला केवळ जात निर्मूलन करून चालणार नाही. तर जात निर्मूलन कशामुळे आलेलं आहे, जात हे बिरुद कशामुळे निर्माण झालेलं आहे, ही विषमता कशामुळे निर्माण झालेली आहे, त्याचं मूळ नष्ट करावं लागेल. जोपर्यंत ही मुळं जमिनीत रुजलेली आहे तोपर्यंत ही वृक्षवल्ली फोपावतच राहणार. म्हणून ही मुळं जोपर्यंत नष्ट केली जात नाही तोपर्यंत हे होणं शक्य नाही. आर्थिक आरक्षणामधून हा प्रश्न सुटू शकतो, पण केवळ आर्थिक आरक्षणामधून सुद्धा हा प्रश्न सुटण्यासारखा नाही आहे. आणि म्हणून सामाजिक आणि शैक्षणिक हे 2 पॅरामीटर सुद्धा या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं महत्वाचं ठरणार आहे. आता तशी राजकीय इच्छा असेल तर असाही प्रश्नाचा रोख मी बघितला. मला सांगा खरंच प्रामाणिकपणे आपल्या हृदयावर हात ठेवून, खरंच अशी राजकीय इच्छाशक्ती या देशात, या राष्ट्रात, या राज्यात दिसते का, किंवा समाजात तरी दिसते का? अजिबात दिसत नाही, अजिबात दिसत नाही. काही गोष्टी प्रामाणिकपणे सत्यवर्धना खातर स्वीकार केल्या पाहिजे की कुठल्याही मतदारसंघामध्ये जो उमेदवार तुमचा प्रतिनिधी म्हणून उभा राहतो त्याला जातनिहाय मतदान होतं की नाही होत याचं उत्तर आधी द्या. असा कुठे लिहिलेला आहे का संविधानामध्ये? असा कुठे कायदा आहे का की जो उमेदवार उभा राहिला असेल त्याच्या जातीच्या लोकांनी त्यालाच मतदान केलं पाहिजे? पण आम्ही करतो आणि बघतो. म्हणजे जात काय झालेली आहे, जात तुमची केवळ अभिव्यक्ती राहिली नाही तर ती तुमच्या अभिव्यक्तीची मानसिकता झालेली आहे. आणि मग प्रश्न असा पडतो की या मानसिकतेतून जात कधी जाईल, या मानसिकतेतून जातीचं निर्मूलन कधी होईल? आणि मग निश्चितच त्या फलस्वरूप जी जात प्रतिनिधित्वामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या प्रतिबिंबित होते, परावर्तित होते,
तीच जात पुढे विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये जाते. संसदेमध्ये गेल्यानंतर त्याला माहित आहे आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत. संविधानामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधी आहोत. परंतु त्यातल्या त्यात मला मतदान कोणी केलं, ज्या 20 किंवा 25% मतदानाच्या भरोश्यावर मी निवडून आलो, ते मतदान मला कोणी केलं, तर माझ्या जातीच्या लोकांनी मला ते मतदान केलं, हा आंशिक विचार जरी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मनात येत असेल, तर या देशातलं जात निर्मूलन कसं होईल हे तुम्ही मला सांगा. दिसताना ही गोष्ट फार सोपी वाटते की कायदा केला आणि नष्ट केलं, पण जर असं असतं तर ते कधीच झालं असतं या 70-75 वर्षामध्ये. पण होत नाही. आणि त्याची कारण काय आहे, जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा आपल्याला या प्रश्नाची आणि एकंदर इश्यूची गहनता, त्याची डेप्थ लक्षात येते. आणि ही डेप्थ लक्षात आल्यानंतर आपल्याला दुसरं एक अजून मोठं चित्र लक्षात येतं. हे कोणी सांगितलं होतं समाजातल्या लोकांना, भारतीय समाजाच्या लोकांना? कोणी सांगितलं होतं की तुमच्या समाजातली जी दैवत आहे ती जातनिहाय त्यांची खंडपीठ स्थापन करा. संत सोडले नाही. ज्या संतांनी जात व्यवस्थेवर ताशेरे ओढले, तुकारामासारखा माणूस आसूड ओढून थकलाय, अशांना सुद्धा आम्ही संतांची विभागणी करून अमुक संत कोणाचा तर अमक्याचा, जातीवरून आम्ही संतांच्या मांडियाळी तयार केल्या. जगनाडे महाराज तेल्यांचे, नरहरी सोनार सोनाराचे, सावता भाऊ माळ्यांचे, या पद्धतीने आम्ही जातनिहाय ही विभागणी करत चाललो. म्हणजे एका दिशेला आम्ही सांगतोय की आम्ही सूर्योदय बघायचा आहे आम्हाला आणि आमची वाटचाल आम्ही करतोय पश्चिमेकडे, तर सूर्योदय तुम्हाला कसा होईल? झाला तरी तो तुम्हाला दिसणार नाही, कारण तो तुमच्या नशिबातच नसणार. तुम्ही पश्चिमोभिमुख उभे आहात, म्हणून तुम्ही पूर्वाभिमुख सूर्योदय होण्याची आशा जर ठेवत असाल तर सूर्याभिमुख उभे राहा. आणि मग पश्चिमाभिमुख उभे राहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर ज्या पडतात त्या तुमच्या अज्ञानाच्या सावल्या पडतात, आणि त्या अज्ञानाच्या सावलीला बघत बघत आपण पुढे जातो. तेच जर तुम्ही सूर्योभिमुख उभे राहिलात, सूर्याला धरून तुम्ही उभे राहिलात, तर तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही सूर्याभिमुख उभे राहिलात, सूर्याला धरून उभे राहिलात, सूर्याच्या बाजूने तोंड करून उभे राहिलात, तर तुमची सावली तुमच्या मागे पडेल, समोर तुम्हाला ज्ञान दिसेल, अज्ञान मागे राहील. म्हणजे करताना मनामध्ये एक संकल्प करायचा, पण कृती मात्र विचित्र आणि वेगळी असायची. अर्थात हे नाउमेद होण्यासाठी मी तुम्हाला बोलत नाहीये माझ्या तरुण मित्रांनो. मी एवढ्यासाठी बोलतोय की हे शक्य आहे, पण त्यासाठी तुम्हाला बदललं पाहिजे. तुम्हाला सूर्यभिमुख झालं पाहिजे. साकी के बदलने से कुछ नहीं होगा, अगर बदलना है तो रिंदों का चलन बदलो, असा एक शेर आहे खूप छान. की दारूच्या गुत्थ्यावरील गुत्था विकणारा बदलून काही होणार नाही. रिंदो का चरण म्हणजे जे दारूच्या गुत्थ्यावर जाणारे लोक आहेत त्यांची चाल बदला, त्यांचे रस्ते बदला. आम्ही जातीची नशा, जातीचं विष म्हणून जे घेतो आहोत, आणि त्याच पद्धतीचे आपले नेते निर्माण होत आहेत. महाराष्ट्राची विधानसभा बघितली तर 288 एमएलएच्या संख्येमध्ये 182 एमएलए 182 एमएलए 288 आमदारांच्या संख्येत 182 आमदार जर एका समाजाचे असतील आणि त्यांचं राज्य मवियाचं सरकार म्हणून इथं प्रस्थापित असेल, तर खरंच बोलायची कडी आणि बोलायचा भात असंच म्हटलं पाहिजे. कुठेतरी विचारशील मग्न करणारा हा प्रश्न आहे. आपल्याला इथे विचारमग्न व्हायला पाहिजे, आत्ममग्न व्हायला पाहिजे, आणि बघायला पाहिजे की ही विषमता, आणि नाही तर मग समतेचं प्रिन्सिपल सोडून द्या, समतेचंच प्रिन्सिपल सोडून द्या. पण समता जर सोडली तर काय अराजक होणार आहे तेही बघून घ्या. समता जर सोडली तर विषमतावादी प्रतिगामी जी शक्ती आहे त्या शक्तीचं फावेल. त्या शक्तीला ही वर्णव्यवस्था, जात पुरस्कृत सगळं हवं आहे.
आणि त्या पद्धतीनं परत आम्ही त्या खाचेत ढकललं जातोय की काय, अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे राजकीय शक्ती ही जात निर्मूलनासाठी आहे का, आणि ती का नाही आहे, तर त्याची ही कारणं आपल्याला शोधावी लागेल. आणि अशा प्रकारे जातीचं प्रतिबिंब प्रत्येक ठिकाणी जर आपल्या शासनात, प्रशासनात, आपल्या सगळ्या व्यवस्थेत आपण पाडणार असू, तर जात निर्मूलन हे होईल कसं? दिवा स्वप्नच राहील. प्रयत्न संविधानाचे प्रामाणिक आहे आणि संविधान त्या दृष्टीनं अग्रेसर सुद्धा आहे. सुप्रीम कोर्टाचा नागार्जुन केस मधला जो निकाल आहे तो इतका दिशादर्शक आहे त्या दृष्टीनं की हे त्रिमितिक डाटा निर्माण केल्यानंतर पुढे काय होईल. पण त्याला मात म्हणून 2017ला केंद्र शासनाने जस्टिस रोहिणी आयोग नेमला आणि रोहिणी आयोगाला ओबीसींच्या आणि इतर मागासवर्गांच्या जातींची माहिती 4 खंडामध्ये विभागता येते का ते विचारणार आहे. आता हे 4 खंड कसे असतील, म्हणजे समजा आपण उद्या जात निर्मूलन केली, जात निर्मूलन होईल म्हणजे जातीच्या नावाने लोक आयडेंटिफाय होणार नाही, पण त्याऐवजी तुम्ही दुसरी बिरुदावली किंवा दुसरे लेबल लावून लोकांना जर आयडेंटिफाय करत असाल आणि ते पॅरामीटर अर्थकारणाचे असतील, सोशो इकॉनॉमिक हा जो फॅक्टर आहे तो तुमच्या वर्गीकरणाकरिता अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. आणि म्हणून तुम्ही जात निर्मूलन करण्यासाठी, समतेचं प्रिन्सिपल अंगीकारण्यासाठी हे जे त्रिमितिक डाटा आहे की त्याची शैक्षणिक, त्याची आर्थिक आणि त्याची सामाजिक ही परिस्थिती कुठल्या लेवलला आहे, ती परिस्थिती आपल्याला उंचावण्यासाठी काय करावे लागेल. आणि त्या परिस्थितीमध्ये जे लोक आम्ही असे निर्धारित केलेले आहे की त्यांचं पॅरामीटर खरंच खूप डाऊन आहे आणि त्यांचं उद्धार किंवा त्यांचं विकास होणं महत्वाचं आहे, समानतेच्या लेवलवर त्यांना आणणं महत्वाचं आहे, पण त्यासाठी आपण जात शब्द न वापरता आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे 3 शब्द वापरून आपण जर या ठिकाणी नवीन पॅरामीटर निर्माण केले तर मला वाटतं जात निर्मूलनासाठी टाकलेलं ते पहिलं पाऊल असेल. पण या पाऊलाला सपोर्ट मिळेल का हो? तुमच्या शासन प्रणालीतून मिळेल का? तुमच्या कायदे मंडळीय ज्या व्यवस्था आस्थापना आहे, संसद आणि विधानसभा, तिथून मिळेल का? की परत आम्हाला जातप्रिय म्हणून आम्ही आमच्या जातीकडे वळू? हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी. थोडक्यात हा जो प्रश्न जात निर्मूलनाचा आहे हे शक्य आहे, पण हे शक्य करत असताना आपल्याला सर्वप्रथम भारतीय जनतेच्या अभिव्यक्तीमध्ये जी मानसिक दृष्ट्या जात संकल्पना रूढ झालेली आहे ती जात संकल्पना काढून टाकावी लागेल. तसा प्रवास होताना दिसत नाही. आम्ही सूर्यास्ताच्या शोधामध्ये पश्चिमेकडे चाललेलो आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं महत्वाचं, आमचे जे जनप्रतिनिधी आहेत ते जनप्रतिनिधी जातीच्या मुद्द्यावर निवडून गेले नाही पाहिजे, त्यांना तसे निवडून दिले नाही पाहिजे. जो योग्यतेचा जो प्राप्त तेवढ्या ज्ञानाला प्राप्त असेल त्यालाच निवडून दिलं पाहिजे. नाही तर पगार 1.5 आणि संसदेत गेलं 1.5 अशी परिस्थिती आजची आहे. 10वा वर्ग पास, गुंडगिरी करत होता, चोऱ्या माऱ्या करत होता, तो खासदार होऊन तिथे जाऊन बसतो, त्याला काय संविधान करणार आहे? त्याला काय सखोलता सुप्रीम कोर्टाच्या या त्रिमितिक इम्पेरियल डाटाची समजणार आहे? आणि तो तिथे जाऊन काय करतो? काही काही तर महाभाग मला व्यक्तिशः भेटतात तेव्हा हे मुक्तपणे कबूल पण करतात. मी मानतो त्यांना, सलाम करतो, मुक्तपणे कबूल करतात की साहेब खरंच आम्हाला हे समजत नाही हो सगळं. तिथे जाऊन आम्ही काय करतो? म्हटलं जाता कशाला? आता राजकारण आहे म्हणे, लोक निवडून देतातच आहे म्हणे. गेली 5 टर्म मी मंत्री आहे म्हणे, गेली एवढे टर्म मी खासदार आहे. आता काय बोलायचं? सरते शेवटी हे चाक फिरून तिथंच येणार. तर लोकप्रतिनिधी हा दुसरा महत्वाचा टप्पा आहे. पहिला महत्वाचा टप्पा जनमानसामधून जातीचं, त्यांच्या अभिव्यक्तीत असलेल्या मानसिकतेचं निर्मूलन होणं महत्वाचं आहे. आणि जात जेव्हा तुमच्या मानसिकतेतून निर्मूलित होईल तेव्हा मग तुम्हाला असे तुमचे प्रतिनिधी पाठवता येतील. ही दुसरी पायरी आहे की जे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन जातीचं प्रतिनिधित्व
करण्याचा छुपा अजेंडा न ठेवता खरेपणाने आपल्या मतदारसंघातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतील. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे लोकप्रतिनिधी घटनात्मक मार्गाने, संविधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने जात निर्मूलनासाठी सुप्रीम कोर्टाने चालवलेल्या प्रयत्नाला यश कसं येईल त्याचा प्रयत्न करतील. नाहीतर इथे एक सुप्रीम कोर्ट निर्णय देतं आणि दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही संसदेमध्ये उलटे कायदे करून त्याच्यावरती नवीनच कायदे निर्माण करतो आणि सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाकडे, आमचे अधिकार आमच्याकडे. संसद ही सर्वश्रेष्ठ. आपण जे बघितलं या ठिकाणी खूप मोठा उहापोह या 368 अनुच्छेदावर झालेला आहे. 368 हा जो अनुच्छेद आहे तो अनुच्छेद त्याचं 4 आणि 5 जे समभाग आहेत ते समभाग घटनेला धरून नाहीत, संविधान विरोधी आहे अशा आशयाचे कित्येक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण मिनर्वा मिल या केसचा संदर्भ आहे की संसद ही सर्व असेल आणि संसदेलाच कायदे करण्याचे अधिकार असतील. म्हणजे गुंता बघा कसा आहे. आपण समाजाच्या मानसिकतेपासून सुरुवात केली, लोकप्रतिनिधीपर्यंत आलो, संसदेमध्ये आलो, तिथे सुप्रीम कोर्ट काय सांगतं त्या पद्धतीने आपण जात निर्मूलनाच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी हा रस्ता पुढे अग्रेसर करतो आहोत. अडचण येते संसदेचीच परत, कारण संसद असं म्हणते की आम्ही सुप्रीम आहोत आणि संसद सुप्रीम आहे असं म्हणते. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की संसदेला जे कायदे करण्याचे अधिकार आहे त्याच्यावर आम्ही अतिक्रमण करणार नाही, संसदेने हा कायदा करावा. आणि संसद काय कायदे करते? सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधी सुद्धा संसदेने कायदे केलेले. अगदी शहाबानूच्या केस पासून, राजीव गांधी पासूनचा हे प्रकार बघा. आपल्या संसदी, आपल्या विधानसभा ह्या खरं तर कोणासाठी काम करतात आणि कशासाठी काम करतात? जनताभिमुख काम करतात का? हेच संविधान पारायणाचं महत्व आहे. हीच तर मेन ज्ञानबाची मेक अडचण आपल्याला समजून घ्यायची की इथे राजकीय इच्छाशक्तीच मुळात नाही. आणि म्हणून 4 आणि 5 हे जे संभाग या ठिकाणी लिहिलेले आहे, जे कित्येक सुप्रीम कोर्टांच्या खंडपीठाने अँटी कॉन्स्टिट्युशनल, संविधानाच्या विरुद्ध असल्याचं घोषित केलेलं आहे. पण आम्ही ते ऐकू तेव्हा ना, आम्ही त्याप्रमाणे कायदे करू तेव्हा ना. आता हे सोपं कसं बघा की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे बरोबर नाहीये, पण संसद नाही आम्ही केलं ते हम करे सो कायदा, ते बरोबर. हायकोर्टाने सांगितलं राज्य सरकारला हा तुमचा कायदा बरोबर नाहीये, तुम्ही जे हे केलेलं आहे 200 ते 250 करोड रुपये दंड मास्क न लावण्यासाठी किंवा बरोबर लावला नाही म्हणून वसूल केलेला आहे, तो तुम्ही पारित केलेला कायदा चुकीचा आहे, कारण त्याला शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक असा आधार जागतिक स्तरावर सुद्धा कुठे उपलब्ध नाही. आणि ह्या टेस्टच झाल्या नाही, फक्त अशी एक कपोल कल्पित कल्पना आहे की असं होऊ शकतं. इट इज जस्ट इन्फरन्स नॉट सपोर्टेड बाय सायंटिफिक फॅक्ट्स. म्हणून तुम्ही या कायद्यात बदल करा. राज्य सरकारचं चालू, राज्य सरकार म्हणजे तुम्ही कोण, आम्ही करू जेव्हा आम्हाला करायचं असेल. हे जे संविधानातलं त्रांगडं निर्माण झालेलं आहे, हे संविधानातलं त्रांगडं कसं दूर करायचं हा सगळ्यात मोठा आव्हानात्मक प्रश्न येणाऱ्या तरुण पिढी समोर पुढे असणार आहे. इथे खरंच विवेचन, इथे खरंच चिंतन करण्याची गरज आहे. याच्यातून बाहेर कसं पडावं हे अजिबात सोपं नाही. अर्थात मार्ग नाही असं नाही. हा एक जात निर्मूलनावरून निर्माण झालेला प्रश्न आहे, पण त्याची यथासांग पाळंमुळं जर आपल्याला शोधायची असेल आणि पुढे जाऊन जर आपल्याला बघायचं असेल की हे काय आहे आणि कसं आहे, 368 मध्ये 24व्या घटना दुरुस्तीप्रमाणे त्यावेळच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी जे संसदेला अमाप अधिकार प्रदान करून टाकलेले, त्यानंतर राजीव गांधीच्या काळामध्ये झालेलं 10व अनुसूची जी संविधानामध्ये आलेली आहे पक्षांतर्गत विरोधी कायद्याच्या रूपाने, ती खासदारांच्या आणि आमदारांच्या तोंडाला चिकटपट्टी लावणारी आहे. ती पक्षप्रमुखाच्या मताविरुद्ध तुम्हाला काहीच मतप्रदर्शन करू देत नाही. मग तुमच्या पक्षप्रमुखाला जात निर्मूलन वाटत नसेल तर तुमचा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसं बोलू शकतो?
कुठे कुठे नाकेबंदी झालेली आहे संविधानिक लोकशाहीची, ती संविधान पारायणाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. हा आरसा आहे. मी माझ्या मनाचं किंवा माझ्या मताचं काही सांगत नाही. हे एक इंटरप्रिटेशन आहे. तुम्हाला पटलं तर पटलं, नाही पटलं तर नाही पटलं. परंतु सत्य हे नाकारणार कसं? सूर्य उगवला आहे, ऊन पडलेलं आहे, तरी म्हणायचं की नाही रात्रच आहे आणि अंधार आहे, अशी जर आमची मनोवृत्ती असेल तर काय होणार? आपण सत्य स्वीकारतच नाही. ज्या ज्या घटनात्मक बदलांचा विचार त्यावेळी काँग्रेसने केला आणि तशा प्रकारचे घटना बदल, त्याचाच फायदा आजची देशातली राजकीय शक्ती घेते आहे. अर्थात या शक्तीचं फार विचित्र प्रकारे हा फायदा घेणं चालू आहे. थोडस अघोरी प्रकारे फायदा घेणं चालू आहे. फास्ट आणि रुथलेस ज्याला म्हणतात, निर्दयीपणे फायदा घेणं चालू आहे. म्हणून तो आपल्याला जाणवतोय. काश्मीर फाईलच्या अनुषंगाने असेल, 370 वर आपण येणार आहोत तेव्हा आपण काश्मीर फाईल्सवर बोलूया. पण 368 अनुच्छेद जो संविधानिक बदल याच्याबद्दल बोलतो, त्यांनी काही बदल करून 76 साली, 71 साली, 85 साली जर असे बदल आणले असतील की संसदच सर्वश्रेष्ठ आहे, मग सुप्रीम कोर्ट तरी काय करेल? उद्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, हा सुप्रीम कोर्टाने सोडवला आणि तसे निर्देश दिले, पण संसदेने तसे कायदेच केले नाही तर तुमच्या विधिमंडळाचे कायदे कुपमंडूक ते तिथल्या तिथे राहतील किंवा त्याच्या राष्ट्रपतीची सही होणार नाही. तसंही आरक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय 102वी घटना दुरुस्ती करून त्यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेतला. मग परत 105वी घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये काही सवलती देण्यात आलेल्या आहे. हा सगळा खेळ लक्षात येतो केवळ आणि केवळ अगदी खोलात जाऊन विश्लेषण केलं तरच. आणि ते एक काम संविधानिक पारायणाचं असलं पाहिजे अशी माझी प्रांजळ कल्पना आहे. आणि त्या दृष्टीने मी संविधानिक पारायणामध्ये हा सगळा भाग बोलून दाखवत असतो. अनेक मान्यवरांचे मला फोन येतात, अनेक तथाकथित कायदे तज्ञांचे फोन येतात. एक कायदे तज्ञ तर मानव अधिकार चळवळीसाठी आम्ही किती फेमस आहो हे दाखवण्यात स्वतःची मातब्बरी समजतात असे लोक येतात आणि नको ते उपटसुंबे प्रश्न उभे करून तुम्ही हे बोललात, तुम्ही ते बोललात, ते बोललात. तर म्हटलं बाबा मी चुकीचं काय बोललो? बरं, मी त्यांना पाचारण केलं की असं करा, तुम्ही संविधान पारायणाच्या एखाद्या भागामध्ये समाविष्ट व्हा, तुम्हाला आपण वेळ देऊ आणि त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा मुद्दा सांगा. तोही मांडायला ते तयार नाही, कारण त्यांना भीती आहे आपण जर मुद्दा मांडला तर आपण ज्याचे लागे बांधे आपल्या बरोबर आहेत, ज्याच्या भरोशावर आपण हे मिरवेगिरी करतो आहे, तो आपला आधारच तुटून जाईल. म्हणजे एका बाजूला भय आहे, एका बाजूला लोभ आहे, दुसऱ्या बाजूला कुठेतरी कचखाऊपणा आहे. आणि अशामध्ये तुम्ही म्हणता की संविधानाने आमच्यासाठी ते केलं नाही. अहो, तुम्हीच काही केलं नाही म्हणून ही परिस्थिती आहे. एका जात निर्मूलनाच्या प्रश्नावरून आणि आर्थिक निकषावर देण्यात येणाऱ्या आरक्षणावरून आपण हा प्रयत्नांचा पाढा या ठिकाणी आज वाचण्याचा प्रयत्न केला. माझं प्रांजळ मत असं आहे की जर सत्शील प्रयत्न असतील, विवेकपूर्ण प्रयत्न असतील तर यश निश्चित मिळतं. आम्ही आमच्या प्रयत्नातच कुठेतरी भेसळ केलेली आहे, आम्ही आमच्या प्रयत्नातच कमी पडत आहोत. म्हणून जात निर्मूलन होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? इट इज पॉसिबल, पण संविधानिक मार्गाने ते कसं करता येणार नाही याचेच आराखडे जर आम्ही सदा सर्व काळ गिरवत असू तर संविधानाने कितीही प्रयत्न करून, सुप्रीम कोर्टाने कितीही केकाटून, संसदेमध्ये कितीही चांगले लोक पाठवून हा मूळ ढाचा जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत हे कसं होईल? आणि ही जी गोष्ट मी वारंवार बोलतोय की तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे तिथे डीफ आणि डंप होतात, त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या जातात. तुम्हाला दुसरं त्याचं गमक समजलं पाहिजे की दर वर्षाला, दर 6 महिन्याला यांच्या पगारामध्ये, मानधनामध्ये आणि यांच्या पैशामध्ये वाढ झालेली असते. आता एक आमदाराला काहीतरी 5 करोड रुपये प्राप्त होणार आहेत. मला हे कळत नाही, आमदाराला एवढे पैसे, एवढी अनुदानं आणि एवढ्या सवलती देण्याची गरज काय आहे? तर गरज यासाठीच आहे की त्यांनी तोंड बंद ठेवावं, जनतेच्या प्रश्नांचा हुंकार इथे बोलून दाखवू नये. जनाक्रोश असेल त्या ठिकाणी जावं, खोट्या व्हिजिट कराव्या, खोटे मोर्चे काढावे, खोट्या सभा घ्याव्यात
आणि आपले बगलबच्चे पैसे देऊन पेरावे, जणू काही जनतेचे प्रश्न सुटले असा भास आणावा आणि इकडे विधानसभेत आल्यानंतर, संसदेत आल्यानंतर मात्र आम्ही जे सांगू ते करायचं. हे घ्या तुम्हाला अनुदान, घ्या तुम्हाला पगारवाढ. या पगारवाढीचं गमत काय आहे? याशिवाय काय असू शकतं? माझं आव्हान आहे खुलेपणाने. याच्यावर स्पष्टपणे ज्याला कोणाला विचार मांडायचे असतील, माझी वावदुकीत शिरून वादविवाद किंवा डिबेट करण्याची तयारी आहे माझ्या मित्रांनो. माझा फक्त एकच अट्टहास आहे आणि एकच विनंती आहे, एकच आर्जव आहे. ते असं आहे की या आमच्या सिस्टीमचा, ज्या सिस्टीमने आमचं अस्तित्व प्रभावित होत आहे, त्याचा अभ्यास करा रे बाबा. ते समजून घ्या रे बाबा. कोणाच्या काळात काय कसं झालं हे इतकं पारदर्शी आहे आणि आम्ही जर हे आता समजलो नाही तर येणाऱ्या पिढ्याला काय तोंड दाखवणार? आणि आमच्या पिढ्या तरी आमच्या मागे ज्या परिस्थितीमध्ये खस्ताकात जाणार आहे, ती परिस्थिती खरंच आजच्या परिस्थितीहून वेगळी असेल का हो? तर निश्चित असणार नाही. आज जे माझे तरुण मित्र मला प्रश्न विचारतात की जात निर्मूलन शक्य आहे का आणि असं होऊ शकतं का, त्या दृष्टीने राजकीय इच्छाशक्ती किती प्रभावी आहे, त्या दृष्टीने आर्थिक निकषावर लावलेलं आरक्षण हे किती प्रभावी विचार असू शकतो, हे जे प्रश्न तुम्ही आज विचारताय ना, हे प्रश्न जर हा अभ्यास, विश्लेषण, सखोलता, गहनता याची समजून तुम्ही नाही केला तर तुमची मुलं सुद्धा 50 वर्षांनी हाच प्रश्न विचारतील. प्रश्न तसेच राहतील. प्रश्नाचं बीज, त्याचं सोल्युशन कशात आहे हे आम्ही जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत आपण प्रश्न सोडवू शकणार नाही. माझा प्रांजळ प्रयत्न संविधानिक पारायणामधून हे सत्य दर्शन घडवणं आहे आणि ते मी सातत्याने घडवतो आहे. चुकत असेल, माकत असेल तर मला क्षमा करावी. काही शब्द चुकून माकून काही वाक्य मागे पुढे होत असतील तर. पण 368 संविधानिक बदलाचं जे अनुच्छेद आहे घटनेमधलं, ते अनन्य साधारण महत्वाचं असं अनुच्छेद आहे. आज आपण या अनुच्छेदाचा, या प्रश्नाच्या उत्तराचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नावर समारोप करूया आणि उद्या संविधानाचा 21वा भाग आपण अनुच्छेद 369 पासून सुरू करू. त्यानंतर आपण 370 वर येणार आहोत. 370चं विवेचन करण्याआधी माझी विनंती आहे, ज्या ज्या लोकांना काश्मीर फाईल्स बद्दल, एकंदर काश्मीरच्या इश्यू बद्दल 370 हे अनुच्छेद हटवल्यानंतरची परिस्थिती, ते हटवण्या अगोदरची परिस्थिती, किंबहुना 370 हे घटनेमध्ये का लागू झालं त्यावरची परिस्थिती, याच्यावर प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. मला आनंद होईल. प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून आज एवढं बोलून वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो. इथे थांबण्याची अनुमती घेतो. धन्यवाद.